केलं आपण. व्हॉट डिड वी स्टार्ट लर्निंग? लास्ट लेक्चरला आपण काय केलं? आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले, करेक्ट? कसले इफेल्सचे. सो आय होप सगळ्यांना आता क्लिअर आहे. आय मीन लाईक वी स्टार्टेड फ्रॉम व्हेरिएबल्स, मग डेटा टाईप, मग ऑपरेटर्स, मग त्यानंतर मग आपण सिम्पल पहिले ऑपरेटर्सवरती सॉल्व्ह केले. आय होप यू रिमेंबर ते पेरिमीटर, स्क्वेअरचा पेरिमीटर वगैरे, त्याने एरिया ऑफ अ सर्कल. सिम्पल, त्याच्यात कुठले कंडिशन्स नव्हते. त्यानंतर मग मी लाईक वी मूव्ड अहेड टू लर्न इफ एल्स स्टेटमेंट, करेक्ट? इफ एल्स स्टेटमेंट आपण केलं आणि मग त्यानंतर व्हॉट एल्स वी स्टार्टेड लाईक त्याच्यामध्ये आपण अजून क्वेश्चन सॉल्व्ह केले. आत्तापर्यंत किती लोकांकडनं मी दिलेल्या फाईल्समधले सगळे क्वेश्चन सॉल्व्ह झाले? एनीवन? यू कॅन रेज युअर हँड. समीक्षा, कावेरी, मीनाक्षी, संकेत. ओके. बाकी 15-16 लोकांनी काय केलं? ओके, ठीक आहे. प्रज्ञा, तुम्ही का सॉल्व्ह नाही केलं? आय एम अगेन अँड अगेन टेलिंग यू, सेम क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये दिसतील, सेम. मग ते टेक्निकल राऊंड्स असो किंवा काही असो, मॉक इंटरव्ह्यूज असो, तर ऑलमोस्ट सेम क्वेश्चन्स. सो हाऊ विल यू डू दॅट? त्याच्या प्रॅक्टिससाठीच तुम्हाला हे क्वेश्चन्स दिलेत की जेणेकरून तुम्ही ते सॉल्व्ह कराल. ठीक आहे. सो आय होप नेक्स्ट टाईमपासून तुमचे सॉल्व्ह होतील, नाही तर आय स्टॉप सेंडिंग यू द फाईल्स. मग तुम्ही तुमच्या मनाने करा. चालेल का असं? ठीक आहे. असो. सो आज आपण सुरू करणार समथिंग कॉल्ड लूप्स. ठीक आहे. तर लूप्स म्हणजे काय थोडक्यात? लूप कोणी ऐकलाय का शब्द लूप? व्हॉट डू यू थिंक लूप म्हणजे काय? फक्त लूप, बाकी सगळं जाऊ दे. लूप म्हणजे काय? येस, एनीवन? व्हॉट इज अ लूप? इटरेशन्स. ओके, सोप्या भाषेत. 1 सेकंड. बोलो. ओके. लूप्स म्हटलं काय, आपण बघितलं असं की घुमून फिरून सिम्पल वी कम टू वन पर्टिक्युलर प्लेस. ठीक आहे. परत 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 तीच एक गोष्ट कंटिन्युअसली येणं, करेक्ट? ठीक आहे. बाय द वे, अगेन अँड अगेन, करेक्ट. इलेक्ट्रिसिटीचा क्वेश्चन किती लोकांकडनं सॉल्व्ह झाला? इलेक्ट्रिक बिल कॅल्क्युलेट करायचा क्वेश्चन किती लोकांकडनं सॉल्व्ह झाला? टेल मी. नाही झाला? सिंपल मॅथ्स आहे, सिंपल मॅथ्स. असो, चलो.
सो आपण सुरू करूयात फॉर लूप. ठीक आहे, डोंट वरी, खूप इझी आहे. वन ऑफ द इझिएस्ट टॉपिक्स आय हॅव, म्हणजे इफ एल्सपेक्षा इझी वाटेल तुम्हाला. ठीक आहे, ओके चलो. सगळ्यांना स्क्रीन दिसते? एव्हरीवन ओके. फॉर लूप डेफिनेशन काय सांगते? अ फॉर लूप इज यूज्ड फॉर इटरेटिंग और लूपिंग ओवर अ सिक्वेन्स दॅट इज लिस्ट, टपल, डिक्शनरी, स्ट्रिंग अँड ranges. For loop have following syntax: for value in sequence, statement. ओसो, काय कळलं नसेल, सगळ्यात पहिले हे समजून घ्या की सिक्वेन्स म्हणजे काय. ठीक आहे, सिक्वेन्स म्हणजेच कुठले येतात रे आपले? सिक्वेन्स म्हणजे लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी, ॲरे, सॉरी हे सगळे आपले काय येतं. चला ॲरे पण मी नाही, अजून एक येतं स्ट्रिंग. यालाच काय म्हणतो आपण? सिक्वेन्स. ओके, आता तुम्ही म्हणाल सर याला तर तुम्ही डेटा टाईप बोलले, ते डेटा टाईप पण बोलतात, सिक्वेन्स पण बोलतात. ठीक आहे, लूप काय करतो? याच्यामधले जे एलिमेंट्स आहेत ना, टपलमध्ये पण आपण काही ना काही स्टोअर करतो ना, तर याच्यामधल्या एलिमेंट्सला ॲक्सेस करायला आपल्याला हेल्प करतो. म्हणजे कसं? लिस्टमध्ये आपण कसं लिहितो? ए इक्वल्स टू 1 2 3 4 5 6. ठीक आहे, मग आपण याला कुठे गेला? ठीक आहे, मग आपण काय करतो? याला डायरेक्टली आपण प्रिंट करतो, करेक्ट? ठीक आहे, बट आता हे असं प्रिंट झालं, मला कसं हवं आहे माहिती आहे का? 1 2 3 4 5, म्हणजे एका पाठोपाठ एका खाली एक, एका खाली एक, एका खाली एक, असं हवं आहे मला. तर त्यासाठी हाऊ विल वी परफॉर्म? ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सिम्पलशी एक गोष्ट आहे, व्हेरी सिम्पल, व्हेरी व्हेरी सिम्पल. ठीक आहे, त्यासाठी काय करावं लागतं? आपल्याकडे असतो फॉर लूप. तर फॉर लूप कसा लिहायचा आहे बघा, त्याचं इथे सिंटॅक्स दिलेला आहे. क्या है सिंटॅक्स? फॉर वैल्यू इन सीक्वेंस. अभी सीक्वेंस क्या था हमारा? लिस्ट. तो कैसा लिखा है? लिस्ट किस में स्टोर किया हमने? ए में. तो कैसा लिखा जाएगा? फॉर आय इन ए. आता तुम्ही म्हणाल सर आयच घ्यायचा का कमी? काहीही घेऊ शकता तुम्ही. टी एल ए काही पण, बट एक स्टँडर्ड नोटेशन आय घेतो. ठीक आहे, फॉर आय इन ए सेमीकोलन प्रिंट आय. मी आता केलं याला सिम्पल. सिम्पल आहे, काय डाऊट? इझी आहे. किती लोकांना नाही समजलं? यू कॅन रेज युअर हँड इफ नॉट अंडरस्टूड. आय विल एक्सप्लेन इट वन्स अगेन. ओके गुड, एव्हरीवन गॉट अंडरस्टूड. सिम्पल. आपण काय केलं आता? ए. आता जर आपण, मला एक सांगा, लिस्ट नाही, आता मी याला चेंज करतो टपलमध्ये. मी याला करतो प्रिंट. सेम सिंटॅक्स झालं. ठीक आहे, आता मी याला कन्वर्ट करतो कशामध्ये? स्ट्रिंगमध्ये. लेट्स से मी एक नाव घेतो ऋषिकेश. ओके, आता फॉर आय इन ए. आता काय प्रिंट होईल? कसा प्रिंट होईल? कोणी सांगेल का? कसा प्रिंट होईल? सेम, सिंगल लेटर्स. करेक्ट, सिंगल लेटर्स. सी, इझी, खूपच जास्त इझी आहे, खूपच जास्त. काहीच नाही, म्हणजे त्यात काहीच रॉकेट सायन्स नाही. व्हेरी इझी कन्सेप्ट. ठीक आहे, यालाच काय म्हणतो आपण? आपलं फॉर लूप. आता तसंच बघा, ही पण एक लिस्ट आहे. आता मी तुम्हाला बोललो आयच्या ठिकाणी तुम्ही काही घेऊ शकता. ठीक आहे, जसं मी याला घेतलं, याला प्रिंट केलं, सी आलं. ठीक आहे, ओके, समजलं? कोणाला काय डाऊट याच्यामध्ये? ओके, मूव्हिंग अहेड. अजून एक सिक्वेन्स असते जी मी इथे लिहायची विसरलो, त्यालाच आपण म्हणतो
रेंज. काय म्हणतो? रेंज. ठीक आहे, समजलं? अजून एक सिक्वेन्स आहे. आता रेंज फंक्शन काय करतो, मी तुम्हाला पहिल्या जेव्हा डेटा टाईप शिकवताना सहज जसं बोललेलो की आपण फॉर लूपमध्ये करू रेंज, करूनही दाखवलेलं आहे गेस मी. रेंज फंक्शन काय, एक स्पेसिफिक रेंजमध्ये आपल्याला नंबर्स देतो. कसं समजून घ्या. 0 to 10 प्रिंट आय. काय? फॉर आय इन एज 0 to 10 प्रिंट आय. हे बघा काय दिलं, बट 0 to 10. बट इथे नोट करा की त्याने 10 पर्यंत नाही दिलं. टोटल नंबर्स 10 आहे, बट लास्ट किती आहे? 9. किती आहे? लाईक n-1 असं लिहितात ते. ठीक आहे, स्टार्ट कुठून झालं आहे? 0पासनं. तर रेंज फंक्शन कसं लिहिता माहिती आहे का? रेंज लाईक असं असतं ते, स्टार्ट, एंड आणि स्किप, किंवा काही बुक्समध्ये त्याला स्टेप म्हणून पण लिहिलेलं आहे, तर कन्फ्यूज नाही व्हायचं. ठीक आहे, कसं लिहितात ते? सिम्पल, लेट्स अंडरस्टँड. फॉर आय इन रेंज, आता मी केलं स्टार्ट 1 पासून, एंड केलं 10ला. मला 10ला एंड करायचं आहे, म्हणजे मला किती घ्यावं लागेल? करेक्ट, 11. ठीक आहे, आता याला मी प्रिंट करतो, सेमीकोलन, प्रिंट. करेक्ट, 1 to 10 प्रिंट झालं. पण मग मला असं पाहिजे स्किप. आता मी टाकतो इथे, काय होतं रेंज फंक्शन काय करत होतं इथे? स्किप करत होतं. जर अजून एक कॉमा देऊन आपण काही टाकलं तर काय करेल तो? स्किप करेल. कसं करतं? जसं मी आता केलं 2. 2ने स्किप झालं, बरोबर. 1, 2 गायब, 3. ठीक आहे, जर मी आता इथे 1 टाकलं तर पूर्ण तसंच येईल बघा, जसं होतं तसं. ठीक आहे, कारण की बाय डिफॉल्ट तो 1नेच स्किप होत राहतो. म्हणजे एकानंतर स्किप होईल ना, 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4, असं स्किप होईल ना. तेच मी कस्टमाइज काय करू आहे, मी काढून त्याला दिलं 2. तसंच मी 3 पण करू शकतो. मग काय येईल? 1, 4 अँड 1, 4, 7 अँड 10. कळलं? किसी को कुछ डाउट रेंज फंक्शन समझने में? इझी आहे, खूपच जास्त इझी आहे. काय तसं हे नाही एवढं. ठीक आहे, मूव्हिंग अहेड, आपण समजूयात what are statements. Like what is a break statement, what is a continue statement, आणि what is a pass statement. ठीक आहे, या 3 स्टेटमेंट्स आपण समजून घेऊयात. खूप इझी आहे. लेट्स से मी घेतलं फॉर आय इन रेंज, मी घेतला 0 to 10 किंवा 11 घेतो, म्हणजे 10 पर्यंत प्रिंट करेल 0 पासून. ठीक आहे, इफ बाय द वे त्याच्या आधी एक समजून घ्या, आय आपण का घेतो माहिती आहे का? हा जो आय आहे ना, आय, एक सेकंड, लिस्ट घेतलेली ना आपण, कुठे गेली लिस्ट? ओके, इथेच घेऊन दाखवतो तुम्हाला एक्झाम्पल. इथे. ओके, ठीक आहे. ओके, ठीक आहे. हा जो आय आहे ना, आय, ठीक आहे, हा काय करतो? यांच्या प्रत्येक एलिमेंटवर जातो. म्हणजे आय सगळ्यात पहिले लूप 1 वर गेला, मग 2 वर गेला, मग 3 वर गेला, मग 4 वर गेला, मग 5 वर गेला. कसं समजलं काय केलं त्याने? पहिले 1 वर गेला, मग 2 वरती, 3, 4, 5. म्हणजे तो काय करतो? इटरेट. कोणीतरी इटरेशन बोललेलं इथे, करेक्ट. तो काय करतो? इटरेट होतो एलिमेंट्सवरती. ठीक है, इटरेट होता है वो. तो आगे वो कैसा काम करता है? लेट्स से रेंज फंक्शन में कहाँ लिखा है हमने?
इथेच कुठेतरी करत होतो ना आपण. सोडा, मी डायरेक्ट नवीनच बनवतो. ठीक आहे, मी घेतलं फॉर आय इन रेंज 0 to 11. आता मी कंडिशन पाहिजे, नीट लक्ष द्या. इफ आय इज ग्रेटर देन, नाही, आय इक्वल्स टू 5. बाय द वे, आता एक बघा, हा कसला इंडेंट झाला? फॉर लूपचा. ठीक आहे, बट इथून हा कसला इंडेंट झाला? इफ ब्लॉकचा. करेक्ट ना? अरे हाँ या ना, समवन से यस नो. ये डबल इंडेंट हो गया ना, मैंने आपको इंडेंटेशन पढ़ाया था इफ में. ठीक है, अगर नहीं दिया तो इंडेंटेशन एरर आता है. अभी ये सबसे पहले फॉर के लिए भी कुछ ना कुछ इंडेंट लगता है. पहला तो वो है, और ये दूसरा उसके नीचे ये भी तो फॉर का ही है. ठीक है, ये पूरा फॉर का ही इंडेंट है, लेकिन यहाँ से यहाँ तक के ये इफ का इंडेंट है. ठीक है, मैंने डाल दिया ब्रेक आणि ब्रेक, आणि त्यानंतर मग मी केलं प्रिंट आय. काय वाटतं काय होईल? व्हॉट डू यू थिंक? क्या होगा? जेव्हा आय फाईल जाईल तेव्हा तो ब्रेक होईल, लूप मधून बाहेर पडेल. बर, ठीक आहे, करून पाहू आपण. आयची व्हॅल्यू प्रिंट होईल का? पण 5 बाहेर होईल? 5 प्रिंट होणार नाही. ठीक आहे, समजलं का? हे कुठेतरी हे नका लिहू. अजून एक एक्झाम्पल देतो, ते लिहून घ्या कुठेतरी, और स्क्रीनशॉट ले लो. नहीं, लिख ही लो आपके नोटबुक में. वैसे कुछ चीज़ें मैं जानबूझ के, मुझे पता है कि ये बाद में आप वीडियो पॉज करके भी लिख सकते हो, लेकिन रनिंग नोट्स में लिख लो कि आपको बाद में वीडियो देखने की भी ज़रूरत नहीं. ठीक है, चलो यहाँ पे अभी मैं क्या कर रहा हूँ, सेम फॉर आई इन रेंज सेम 0 to 11, आणि मग मी केलं इफ आय इक्वल्स टू प्रिंट आय. काय होईल आता? एनीवन? Anyone, what do you think? What will happen? लूप कंटिन्यू राहील. कंटिन्यू राहील. ओके, आई जस्ट प्रिंट इट. बोलो क्या हुआ? 5 स्किप केला आणि नंतर कंटिन्यू झालं. करेक्ट. ठीक आहे, कंटिन्यूला कन्फ्यूज व्हायचं नाही. कंटिन्यू स्किप्स द करंट इटरेटर, स्किप्स द करंट व्हॅल्यू. तुमच्या शब्दांमध्ये जे लिहायचं ते लिहा. ठीक आहे, काय कळलं? आपण तेच जर आता इथे मी जर चेंज करून मी 8 दिलं असतं तर काय झालं असतं? 8 गायब झाला असतं इकडनं, 8 स्किप झाला बघा. ठीक आहे, तसंच मग एक लास्ट स्टेटमेंट आहे ज्याला आपण म्हणतो पास. ती कशी लिहिता? फॉर आय इन रेंज 0 to 11 इफ आय इक्वल्स टू 6 पास. ओह सॉरी, आता काय येईल? कोण सांगेल? 0 to 10. 0 to 10. Yes sir. आर यू श्योर? Yes sir. Yes. करेक्ट.
ठीक आहे. पास्ट स्टेटमेंट काहीच करत नाही. थोडक्यात सांगायचं तर इट डज नथिंग. इट जस्ट प्रिंट्स युअर व्हॅल्यू. ठीक आहे, समजलं? समजलं का सर्वांना? इट्स व्हेरी इझी, व्हेरी इझी. लाईक यू कॅन, म्हणजे याच्यावरती बरेच क्वेश्चन बनतात. याच्यात डायरेक्टली लाईक तुम्ही एल्स पण वापरू शकता, माहीत आहे. हे डेटा फिल्टरिंगला हेल्प करतं. कसं? लेट्स से तुमच्याकडे आहे 10, 20, 30, 40, 50, 70, 45, 53, 44, 78, 99, 78. ठीक आहे, ही लिस्ट आहे. आता मी याच्यात केलं फॉर आय इन ए इफ आय इज ग्रेटर दॅन 60, प्रिंट आय. ठीक आहे, एल्स असं काय होईल का रे? काय झालं? काय झालं? काय आलं? कोण सांगेल काय केलं? कॅन यू एक्सप्लेन मी दिस कोड? जे ग्रेटर दॅन 60 होते ते प्रिंट Greater झाले आणि than- बाकी नल. बाकी नल. ठीक आहे, हे तुम्हाला हेल्प करतं डेटा फिल्टरिंगसाठी. कशासाठी? डेटा फिल्टरिंग. ठीक आहे, समजलं? आता तुम्हाला 2 मिनटं देतो. ब्रेक, कंटिन्यू, पास. एक सेकंड, जस्ट लेट मी. हे 3 स्टेटमेंट हे पटकन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या विथ आउटपुट. किती? यू हॅव 3 मिनिट्स. क्विक. हे पर्पजफुली लिहायला सांगतोय जेणेकरून आय मीन हे खूप गरजेचं आहे. ह्या स्टेटमेंट्स लक्षात राहत नाही.